चला रविवारी डोसा इडली बनवूया. कम ऑन लेट्स मेक डोसा अँड इडली ऑन संडे. आज रात्री उडीद आणि तांदूळ भिजूया. लेट्स सोक उडद डाळ अँड राईस टू नाईट. शनिवारी रात्री भिजवलं तर पीठ छान आंबतं. इफ सोक ऑन सॅटर्डे नाईट बॅटर फर्मेंट्स वेल. सकाळी पीठ दळायला सोपं जातं. इट इज इझी टू ग्राइंड द बॅटर इन द मॉर्निंग. आजच पीठ दळून ठेवूया. लेट्स ग्राइंड द बॅटर टुडे इटसेल्फ. पीठ नीट झाकून ठेवायला हवं. द बॅटर शुड बी कव्हर्ड प्रॉपरली. स्वयंपाकघरात उबदार ठिकाणी ठेवूया. लेट्स कीप इट इन अ वॉर्म प्लेस इन द किचन. रात्रभर पीठ आंबेल. द बॅटर विल फर्मेट ओव्हरनाईट. सकाळी पीठ छान फुललेलं असेल. इन द मॉर्निंग द बॅटर विल बी फ्लफी. इडली मऊ मऊ बनेल. इडली विल बिकम सॉफ्ट. डोसा कुरकुरीत होईल. डोसा विल बी क्रिस्पी. रविवारी घाई नसते. देअर इज नो हरी ऑन संडे. निवांत नाश्ता करता येतो. वी कॅन हॅव रिलॅक्स ब्रेकफास्ट. सगळे घरचे घरीच असतात. ऑल फॅमिली मेंबर्स आर ॲट होम. मुलांना डोसा खूप आवडतो. चिल्ड्रन लाईक डोसा व्हेरी मच. नवऱ्याला गरमागरम इडली हवी असते. माय हजबंड वॉन्ट्स हॉट इडली. रविवारी नाश्ता उशिरा होतो. ब्रेकफास्ट इज लेट ऑन संडे. डोशासाठी तवा नीट गरम करते. आय हिट द पॅन वेल फॉर डोसा. पीठ तव्यावर ओतते. आय पोर द बॅटर ऑन द पॅन. डोसा हळूहळू पसरते. आय स्प्रेड द डोसा स्लोली. दोन्ही बाजूंनी डोसा भाजते. आय कुक द डोसा ऑन बोथ साइड्स. चटणी आधीच करून ठेवते. आय प्रिपेअर चटणी इन ॲडव्हान्स. सांबार ही रविवारी खास बनवते. आय मेक स्पेशल सांबार ऑन संडे. घरात छान सुगंध येतो. द हाऊस स्मेल्स नाईस. सगळे एकत्र बसून खातात. एव्हरीवन इट्स टुगेदर. रविवारी स्वयंपाक करायला मज्जा येते. कुकिंग ऑन संडे फील्स एन्जॉयबल. शनिवारी तयारी केल्याचा फायदा होतो. सॅटर्डे प्रिपरेशन इज हेल्पफुल. पुढच्या रविवारी पण हेच करूया. लेट्स डू द सेम नेक्स्ट संडे ऑल्सो.